अहिल्यानगर शहरातील MIDC परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे। MIDC मधील एका नामांकित कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरला खंडणी मागितल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगर MIDC परिसरातील एका नामांकित कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरला खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना दिनांक 9 ऑगस्ट रोजी उघडकीस आली। या प्रकरणी स्वराज्य कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष योगेश गलांडे आणि सचिव दत्तात्रय तपकिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी कॉन्ट्रॅक्टरने दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती आणि पैसे न दिल्यास कंपनीत काम करू देणार नाही अशी धमकी दिली। या गंभीर प्रकारानंतर फिर्यादीने तात्काळ पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत। फिर्यादीने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। चिरंजीव दत्तात्रय गाडे, राहणार बोलेगाव फाटा, गणेश चौक। मी आज MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की युवा सेना जिल्हा प्रमुख योगेश गलांडे व स्वराज्य कामगार संघटनेचा अध्यक्ष दत्ता तापकिरे हे मला वारंवार खंडणीची मागणी करतात। मी एका नामांकित कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे। मला जी वर्क ऑर्डर मिळेल त्या वर्क ऑर्डरच्या मागे 10% लागतील असं योगेश गलांडे व दत्ता तापकिरे यांची मागणी वारंवार मला होती आणि त्यांची पूर्तता करून सुद्धा ते वारंवार धमक्या देतात की आम्ही तुला जीवच मारू, आम्ही तुला कंपनीत काम करून देणार नाही। तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, मी जी काही FIR केलेली आहे त्याच्या अनुषंगाने कठोर कारवाई या दोघांवर व्हावी व माझी कंपनीच्या मॅनेजमेंटला सुद्धा एक नम्र विनंती आहे की योगेश गलांडे आम्हाला अशी धमकी देतो व्हेंडर लोकांना की आम्हाला 10% दिले नाही तर काम तर बंद करूच तुमचं, पण कंपनीतनं ही तुम्हाला मॅनेजमेंटला सांगून आम्ही ब्लॅकलिस्ट करू। तर कंपनीने सुद्धा त्याच्या भूलथापेत न येता काहीतरी त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची नम्र विनंती आहे। माझा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे की कठोर कारवाई करते। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।